नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनालीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज परत मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी खास. जर आपलं किचन लहान असेल तर त्या लहान किचनमध्ये कशा वस्तू आपल्याला बसवायच्या, कसं मॅनेज करायचं आहे तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी कसं बसवते किंवा माझं तरी आता इतकं मोठं नाही, छोटं पण नाही, मीडियम आहे. पण लहान किचनमध्ये आपण कशा कशा गोष्टी अरेंज करू शकतो लहानशा, तर तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुमचं लहान किचन असेल ना, तर तुम्ही सर्वात आधी तर ऑर्गनाईज कसं करायचं, कोणत्या वस्तू आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या बघायच्या. आता तुम्हाला मी दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, हे माझं ऑर्गनायझर आहे. तर याच्यामध्ये किती साऱ्या बरण्या बसलेल्या आहेत इथं पाहू शकतात आणि युजफुल आहे किचनवरती. एक साईडला जागा पण कमी आहे, अगदी आपलं बघा इतकीशी जागा गेलेली आहे आणि असं मी इथं अरेंज केलेलं आहे ह्या बरण्या. तर याने काय होतं, माझ्या बऱ्याचशा बरण्या इथं बसून गेलेल्या आहे म्हणून मला एक्स्ट्राची जागा लागली नाही आहे. त्याच्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी मी इथं अरेंज केलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला दाखवते अजून. तर त्याचप्रमाणे अजून एक इथं ऑर्गनायझर तसंच मी सेम ठेवलेलं आहे. तर इथं पाहू शकता, इथं सुद्धा माझ्या खूप साऱ्या बरण्या आहे, खूप साऱ्या. तर आपलं नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ऑर्गनायझर जास्त नसतात. ह्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. असे ऑर्गनायझर तुम्ही घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने तुम्ही खूप सारे तुमच्या छोट्या छोट्या बरण्या पण अरेंज करू शकता. तर ह्या पद्धतीने मी इथं असं अरेंज केलेलं आहे. तर खूप साऱ्या बरण्या बसल्या मेन म्हणजे ना. तर जर ह्या तिथल्या वरच्या माझ्या बरण्या आणि ह्या बरण्या ठेवायला ना खूप जास्त जागा लागली असती आणि मी असं ठेवलं ना त्याच्यामुळे खूपशी जागा कमी लागते मला. आणि बघा तिथे पण स्पेस कमी लागतो. आणि इथं माझं जो आहे ना तिथे ते सिलेंडर आहे बाजूला आणि तिथे साईडला ठेवलेला आहे. तर ह्या पद्धतीने मस्त इथं एवढ्या वस्तू बसून जातात. त्याच्यानंतर किचन खाली पण मग इथे मागं कोठी आहे त्याच्यावरती थोडं साईड ठेवलं, इथे अरेंज केलेलं आहे. त्याच्याच पुढे थोडी जागा होती तिथंच मग मी हे अरेंज केलेलं आहे. इथंच कोठे ठेवले आहे असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. तर ह्या धान्यांच्या कोठ्या आहे माझ्या. तरी तसं धान्य वगैरे राहतं, माझं वर्षभराचं धान्य असतं. तर अशा पद्धतीने मी हा बर्न तरी अरेंज केलेले आहे. तुम्हाला भांड्याचं तर माहितीच आहे, इथं दाखवते परत मी. तर आपल्या छोट्या किचन मध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो, पसारा. पसारा जर ठेवला नाही ना तुम्ही तर व्यवस्थित म्हणजे वेळेतच आवरायला पाहिजे. तर आता मी पटकन तोच पसारा आवरते आणि मग कसं अरेंज असतं माझं किचन. जर पसारा राहिला ना काय होतं, खूप अडचण वाटते, खूप खिचडी गिचमीट वाटतं. मी आवरलेलं नाही काय नाही, खूप पसारामध्ये जास्त घाण दिसतं. म्हणून छोट्या किचन मध्ये जास्तीत जास्त अरेंज करा, व्यवस्थित जिथे वस्तू ठेवा. चला मी आता पटकन आवरते तुम्हाला. तर आपलं लहान किचन राहिलं तर लहान किचनमध्ये सर्वात बेस्ट आयडिया आहे, तर आपलं ना पसारा हा वेळच्या वेळी आवरून घेतलेला पाहिजे. कारण की तुम्ही जेवढा पसारा ठेवला ना तेवढं तुमचं किचन गजबजलेलं दिसेल आणि तेवढं लहान अजून दिसेल आणि जागा खूप कमी त्याच्यात दिसेल आणि राडा पण खूप जास्त होईल. तर त्याच्यामुळे हाच राडा नको व्हायला, किचन एकदम गजबजलेलं नको, सुटसुटी दिसायला हवं, सुंदर दिसायला हवं. तर त्याच्यासाठी तुम्ही वेळेच्या वेळी तुम्ही आवरला पाहिजे ओट्यावर हे जास्त ना. जेवढ्या वस्तू तुम्ही ऑर्गनाईज केलेल्या आहे, जेवढं पण ऑर्गनायझर ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त खूप जास्त पसारा ठेवू नका, तो वेळच्या वेळी आवरून घ्या. सिंकमध्ये पण भांडे असतात तर ते भांडे पण नका जास्त वेळ ठेवू, ते भांडे वेळच्या वेळी घासून ठेवा. तो प्लेट ठेवत असेल तर म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अरेंज करता त्या पद्धतीने ते ठेवून देत जा साईडला. किचन व्यवस्थित क्लीन ठेवा आणि हाच ओटा क्लीन राहिला, व्यवस्थित सुटसुटीत राहिला आणि जेवढा वस्तू तेवढा तर अजून जास्त बेस्ट आयडिया आहे. किचनच्या खाली जर तुमचं नॉन मॉड्युलर किचन असेल तर जागा असेल तर तिथं काही गोष्टी अरेंज करू शकता, बऱ्याचशा तुम्ही गोष्टी. तर ह्या पद्धतीने मी आता तुम्हाला माझं तेच किचनमध्ये नॉन मॉड्युलर तर आहेच आहे, पण मग मी पण माझ्या पण खूप साऱ्या वस्तू आहे किचन रिलेटेड, पण मग मला जेवढ्या लागतात त्या वस्तूवरती ठेवलेल्या आहे मेन. आणि ज्या वस्तू नाही लागत त्या पॅक करून ठेवलेल्या आहे. उगाचच खूप जास्त पसारा होतो आणि नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे धूळ जास्त होते, भांडे खराब होतात जास्त आणि आवरण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यावी लागते. मग जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी अरेंज व्यवस्थित करून आपण ठेवू शकतो. तर मी पहिल्यांदा तर माझं ना पूर्ण किचनवरचं हे पसारा आवरत असते. अजिबात भांड्यांचा पसारा होऊ देत नाही. तिथं जास्त गर्दी करत नाही मी, भांड्यांची नाही. उगाचच खूप गर्दी केली ना मग त्याच्यामध्ये ना खूप असं किचनमधला स्पेस आहे ना तो कमी होतो आणि अजून असं वाटतं की खूप छोटं किचन आहे, खूप छोटं. पण छोट्या किचनमध्ये पण सुटसुटीत गोष्टी जर ठेवल्या ना जिथे तर त्याची जागा
जागा, भांड्यांची जागा, वस्तूंची जागा तुम्ही जर ठेवली ना तर ते किचन अजूनही सुंदर दिसेल. कितीही छोटं किचन असू द्या, तुम्ही फक्त तुमच्या ठेवण्यावरती, अरेंज करण्यावरती आहे. खूप छान छान असं ऑर्गनाईज तुम्ही करू शकतात, जेणेकरून तुमचं किचन छान मस्त दिसेल, पसारा होणार नाही आणि दिसायला पण सुंदर दिसेल. कोणी पण आलं घरी तर आपल्याला अजिबात लाज वाटणार नाही की अरे किचनमध्ये किती पसारा, यांना काय वाटलं असेल. ही गोष्ट होते आपल्यासोबत. मी लेडीज आहे आणि मला माहिती आहे आपल्या गोष्टी आपल्याला आवडत नाही. कोणी आपल्याला अरे आपल्या गोष्टींना नावं ठेवलेलं आपल्याला स्वतःला आवडत नाही. तर तेच नको व्हायला आपल्या बाबतीमध्ये. म्हणून मग आपण एक सवय आपल्या अंगाला लावायची, ती म्हणजे तर वेळेच्या वेळी आवरायची आणि त्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवायची. त्यांची जागा फिक्स आपण करतोच आपल्या वस्तूंची. आपल्याला माहिती आहे ही वस्तू कुठे राहते, ती वस्तू कुठे राहते. आपण सर्व त्यांच्या जागा फिक्स करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना आपल्याला झोपेतून जरी उठवलं ना हे कुठे ठेवलेलं आपण एका क्षणाला सांगतो, म्हणजे अजिबात विचार करत नाही. कारण की आपल्या हाताने सर्व गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवतो. किती छोटं घर राहो, किती मोठं राहो, पण त्यांची जागा आपल्याला माहिती असतेच. तर हे आपल्यातला सर्वात मोठा गुण आहे की आपण अजिबात आपल्या छोटी पिन जरी राहिली आणि ती पिन कुठे ठेवलेली तीसुद्धा आपल्याला माहिती असते घरामध्ये. तर तुम्ही पाहिलं ओट्यावरती माझ्या अजिबात जास्त पसारा नाही. मी इथं छान एक माठ ठेवलेला आहे, जग ठेवलेला आहे. परत तिथं प्लांट आणि जाळी ठेवलेली आहे भाज्या धुवायची आणि आपला गॅस. त्याच्यानंतर फक्त किटल ठेवलेली आहे गरम पाण्याची आणि एक ऑर्गनायझर किचनवरती. हेच एवढं राहतं आणि पोळ्यांचा डब्बा वगैरे ते आता सध्या मुंग्या होता म्हणून मी ताटामध्ये पाणी टाकून ठेवत असते. तर ह्या पद्धतीने मी किचन ऑर्गनाईज करते. त्याच्यानंतर जागा असते ते थोडेफार फ्रीजवरती गोष्टी ठेवतोच आपण. प्रत्येकाच्या माहिती आहे भारतीय फॅमिलीमध्ये तर आपली सवयच आहे ती. तर फ्रीजवरती थोड्याफार वस्तू असतात, पण मी त्याच्यावरती एक मिक्सर ठेवलेला आहे, मेडिसिनचं एक बॉक्स ठेवलेला आहे आद्विकच्या औषधांचं. त्याच्यानंतर एक छोटीशी बास्केट आहे आणि 2 ऑर्गनाइज म्हणजे 2 शोपीस वगैरे ठेवलेले आहे. तर असं ठेवलेलं आहे आणि देव धुवायचं भांडं आणि तांब्या ठेवलेला एक्स्ट्राचा आहे तो, तर ते तिथं ठेवलेलं आहे, बाकी नाही. तर आणि तुम्हाला म्हणते आपण आपल्या वस्तू पण त्या क्लीन ठेवत जा, स्वच्छ ठेवत जा. असं एकदम त्याच्यावरती डाग चिकटपणा तो नको आहे. आता फ्रीज नेहमी क्लीन केलाच पाहिजे. आठवड्यातून असं वरच्यावर तुम्ही हँडल कसं, मुलं लहान असतात तर हँडल खराब करतात, सतत हात लावता उघडतात, तर हँडल ते खराब होत राहतात. म्हणून ते व्यवस्थित क्लीन करत जा. तर तेच मी आता करून घेते व्यवस्थित क्लीन. तर अशा पद्धतीने मी माझं मस्त छान जिथल्या तिथं वस्तूंची जागा ठेवली म्हणून ते व्यवस्थित राहतं. म्हणून मग मला काही कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत नाही. तर इथे छान मस्त हे शोपीस आहे एक राधाकृष्णाचं. ते खूप आधी गिफ्ट मिळालेलं आहे. एक दिवशीला पहिलं गिफ्ट बड्डेचं गिफ्ट आहे ते. टांगा गाडी आहे ती पण खूप सुंदर आहे, क्यूट. म्हणून मग मी इथं फ्रीजवरती ठेवलेली आहे ती. तर ह्या पद्धतीने मी सर्व ठेवलं आहे आणि तुम्हाला म्हणते की आपल्या वस्तूंची जागा ना आपण फिक्स केली ना तर खूप छान व्यवस्थित दिसतं. तर तुम्ही पाहिलं इथं सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे. भांड्यांची मांडणी व्यवस्थित केलेली आहे मी. आणि जे पातेले आहे ना, खूप सारे पातेल्यांचा सेट आहे माझ्याकडे. जर्मलच्या पातेल्याचा, स्टीलच्या पातेल्यांचा सेट आहे ना, तर तो काय केलं मी एकात एक घालून ठेवला आहे. जेव्हा मला भांडी लागतील ना तेव्हा मी काढू शकते. असं रेग्युलरली लागत नाही, मग उगाचच असे रचून बिचून ठेवलं नाही मी. तर ते असं एकात एक अशी टाकून ठेवते मी, जेव्हा लागतं तेव्हा काढून घेते, म्हणजे जेणेकरून पसारा पण होत नाही आणि ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं. इथं मिक्सरचं भांडं पण एक छोटं एकात एक घालून ठेवलं, एक मोठं आणि एक छोटं ठेवलेलं आहे. बाजूला टिफिन्स असतात, तर आणि सर्व वाट्या पण एकात एक घालून ठेवलेल्या आहे. तर ह्या पद्धतीने मी अशी अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही माझी भांड्यांची मांडणीसुद्धा पाहत असाल तर मी अगदी आपल्याला लागतील तेवढे भांडे ठेवलेले आहे. बाकीचे खूप जास्तीचा पसारा ठेवलेला नाही आहे घरामध्ये. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित मांडणी तुम्ही पाहाल, भांडे व्यवस्थित सर्व गोष्टी मी अरेंज केलेल्या आहे. तर म्हणून मग किचनमध्ये थोडंसं व्यवस्थित दिसतं नाही तर मग इकडे तिकडे जर एक तांब्या इकडे, एक तांब्या तिकडे, एक वाटी एक म्हणजे अशा गोष्टी जर ठेवल्या ना तर तो खूप जास्त गजबजल्यासारखं दिसतं आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही. म्हणून मग तिथं मी वस्तू ठेवते आणि अशा पद्धतीने डबेसुद्धा मस्त छान अरेंज करून दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्याच पद्धतीचा मी वापर करते जेणेकरून माझं किचन सुटसुटीत आणि मोकळं दिसतं, पसारा होत नाही. तर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, तर सिंकच्या खाली पण भरपूर जागा असते ना, तर तिथं पण मी बघा म्हणजे क्लीनरच्या वस्तू ठेवलेल्या आहे. मोठा डबा ठेवला, त्याच्यामध्ये सर्व साबणी वगैरे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर रांगोळीचा डब्बा,
लायझॉल आणि मोठं मेगा पॅकेट आणते ना हे वालं, मोठंवालं असतं. तर हे कितीचं आहे, 4 लिटरचं आहे. तर ते बॉटलमध्ये मी ओतून घेत असते, तर ते पण एक्स्ट्राचं मोठं घ्यायचं, म्हणजे मला 2 ते 3 महिने जातं. म्हणजे ह्या गोष्टी पण इथं अरेंज केलेल्या आहे, म्हणजे कसं जागा वाचते आणि पॅक व्यवस्थित केलेला आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे सर्व इथं क्लीन वगैरे. आणि हा एक पाण्याचा एक्स्ट्राचा राहू दे, ते पाणी कधी अचानक नाही आलं किंवा काही प्रॉब्लेम झाला ते एक भरून ठेवते मी एक्स्ट्राचं. तर ह्या पद्धतीने असं. आणि इथं जागा होती तर भांडे वगैरे घासलेले राहताना तर ते टोपली ठेवलेली असते. बस इथं असं खाली अरेंज केलेलं आहे, म्हणजे कसं जागा वाचते, असं कुठं कुठं काय काय ठेवायचं. त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने अरेंज केलं. म्हणजे छोट्या किचनमध्ये ना तुम्ही अशा वस्तू ठेवू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही इकडे तुम्हाला दाखवते, इकडं पण सिलेंडर वगैरे ठेवलेलं आहे. तर इथे ना लागणारच वस्तू इथे आहे ना, एक पाठवलं आहे, त्याच्यावर चॉपर ठेवलेला आहे, तिकडं मागं ठेवलेला आहे एक सिलेंडर. तर त्याच्यावरती एक डब्बा ठेवलेला आहे सुकट वगैरे त्याच्यामध्ये. हे पिठाचं, गव्हाचं पीठ आणि आपलं ज्वारीचं पीठ आहे भाकरीचं. स्टूल इथं अरेंज होऊन गेला, एक कोठी होऊन गेली आणि ट्रॉली होऊन गेली कांदे बटाट्याची. तर इथं पण ह्या गोष्टी झाल्या, म्हणजे हा स्पेस मोकळा झालेला आहे माझा वेगवेगळा. आणि डबे तर मी कसे अरेंज केले तुम्ही पाहिलं, ह्या पद्धतीने केलं म्हणजे जागा वाचते. तसं ठेवलं ना जागा वाचते. आणि तर मग छोट्या किचनमध्ये कसं सुटसुटी दिसण्यासाठी थोडी जागा पण अरेंज करावी लागते, त्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. बघत असणार इथं बघा भांडे डब्बे, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे 2 नंबरचे भांडे. तर त्याच्यामध्ये मी ना डब्बा खाली होता त्याच्यात भांडे भरून दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच्यात किराणा, त्याच्यानंतर असं काय असतील ते थोडंसं साहित्य ठेवलेलं आहे. ह्या पण पंचपात्रीमध्ये ना सर्व देवाचं साहित्य ठेवलेलं आहे. ह्या बास्केटमध्ये बरंचसं साहित्य आहे. असं मी अरेंज केलं, म्हणजे कसं बरंचसं साहित्यावरती बसलेलं आहे. तर त्याच्यामुळे जागा वाचते माझी, तर पाहू शकता. तर मग मी ह्याच पद्धतीने असं अरेंज करते. गोष्टी ना, काही गोष्टी ज्या लागणार त्या व्यवस्थित ठेवते, न लागणार ते एखाद एक घालून ठेवते. पातेले पण मी एखाद एक ठेवलेले आहे, जेव्हा लागतं तेव्हा मी काढू शकते. म्हणजे जे जसं अरेंज केलं ना तर जागा वाचते आपली आणि किचन सुटसुटीत पण दिसतं. आणि अशा पद्धतीने छोट्या किचनमध्ये आपण सामान अरेंज करू शकतो. तर उगाचच ते रचून रचून ठेवायचं, दाखवायचं, ते खूप जास्त खिचडी होऊन जाते, असं खूप घाण दिसतं, ते पसारा दिसतो जास्त. आणि किचनमध्ये एक गोष्ट आहे, लगेच जर तुम्ही किचन आवरलं ना, ओटा किचनचा ओटा लगेच आवरला ना तर क्लीन असतो. भांडे तुम्ही जर बेसिंगमध्ये ठेवणार तर तो पसारा खूप दिसतो. म्हणून ना छोट्या किचनमध्ये त्या वेळच्या वेळी आवरत जा, सर्व व्यवस्थित जिथे ते ठेवत जा, म्हणजे जेणेकरून किचन हा सुटसुटीत मोकळा दिसेल. तर अशा पद्धतीने मी अरेंज करते. आणि चला, मी आजचा हा व्हिडिओ कसं सुटसुटीत आपलं किचन ठेवायचं ते तुम्हाला थोडंफार दाखवायचं होतं. आणि छान मस्त सुटसुटीत ठेवल्यावर छान पण वाटतं, फ्रेश पण वाटतं. तर चला मग माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.